श्री गणेशाच्या चरणी शास्त्रीच्या चरणी सद्गुरूच्या मनोभावे नमन करून आज आपण समर्थ वाङ्मय ते अत्यंत विपुल प्रमाणात पुष्कळ म्हणजे तुम्हाला पण कल्पना नसेल, मला पण कल्पना नव्हती. जेव्हा मी ते समर्थ ग्रंथ म्हणतात तर ती सगळी पीडीएफ मला सध्याच्या कोल्हापुरात टाकली होती आणि तेव्हा बघितलं काय म्हणजे समर्थ संपन्न समर्थ होते. आज वास्तविक ऐकून आता येतं तुम्हाला येतंय ना? हलकं का? समर्थ संप्रदाय आणि समर्थांचं वाङ्मय येतोय का नाही आवाज? ऐकू येते का? येतोय ना? तर असं आपण काय बघून मात्र मुक्त होतो की समर्थ वाङ्मय हे केवढं अपवाद आहे. म्हणजे समर्थांनी किती कार्य केलेलं आहे. एवढ्या त्यांच्या 12 वर्ष त्यांचं काय भ्रमण आणि त्यानंतर एवढं सगळं म्हणजे आता आपल्याला काय माहिती? दासबोध माहिती, आत्माला मनाचे श्लोक, कर्णाष्टक, एवढे काहीच नाही. त्याच्यामध्ये स्फुटकाव्य आहे, पत्र आहे, सुंदरकांड, मारुतीचं केवढं त्यांनी युद्धाचं वर्णन रामायणाचं पण युद्धाचंच फक्त आणि दीपपाठ आहे. असे अनेक विषय 21 समस्या आहे, जुना दासबोध आहे, पत्र त्यांनी काय काय लिहिलेले आहे, पंचरत्न, असे पुष्कळ आभार ते सगळे विषय म्हणजे आणि पुन्हा ते सोप्या भाषेमध्ये लिहिलेत ना, अवघड नाही. तर त्याच्यामधून आज आपण ओवी शतक असं लिहितो ते आपण बघणार आहोत. आता ओवी शतक त्याचा अर्थ असा आहे की ओवीबद्ध एक विषय, ओवीबद्ध त्यांनी 100 ओव्या केल्या त्याच्या, प्रत्येक विषयाला 100 ओव्या, म्हणून त्याला ओवी शतक म्हणतात. असे 12 विषयांवर त्यांनी 100 ओव्या केलेल्या आहेत, म्हणून अशी 12 ओवी शतके आहेत. तर आपण कुठले बघूया की या वैभाग्य शतक पहिल्या नाव आहे, आज आपण ते घेणार आहोत. दुसरा आहे अंध मोक्ष शतक, म्हणजे बंधनात कसं आहे आणि मोक्ष मोकळं कसं व्हायचं. ज्ञान शतक, ज्ञान कसं प्राप्त करून येतं. उपदेश शतक, उपदेश काय सांगितलं आहे. नवविधा भक्ती शतक, निरंजन देव शतक, की देव कसं आहे निरंजन, त्याच्यावर 100 होते. कर्तृत्व शोधून शतक, म्हणजे कर्तृत्व शोधणे खरं कोण करत आहे. आपल्याला वाटतं की मी करत आहे हे सगळं केलं, पण खरा करता कोण ते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले. मग सगुण निर्गुण संवाद शतक, म्हणजे नक्की सगुण काय निर्गुण काय आणि सगुणातून निर्गुणात कसं जायचं ह्या सगळ्याचं मार्गदर्शन. मग सर्व ब्रह्म दृश्य मिथ्या शतक, म्हणजे सगळीकडे सर्व ब्रह्म म्हणून आणि दिसणार दृश्य मिथ्या आहे हे पटवून दिले. आणि समाधान शतक, तर हे सगळं कळल्यावर काय होतं, समाधान प्राप्त होतं. आणि मग म्हटलं सविवेक वैराग्य शतक, सविवेक म्हणजे विवेक आणि वैराग्य असतं. त्याचं खरं समर्थांचा भर सगळ्यात जास्त विवेकावरच आहे. आणि खरंच विवेकच सगळ्यामध्ये काय आहे, तोच वाढावा लागतो. विवेक वाढला तरच आपला प्रपंच पण खूप चांगला होतो आणि परमार्थाचा विवेक लागतोच लागतो. आणि विचाराच्या शिवाय काही नाही. आपण खूप आता तर श्रावण महिना आहे, खूप
काहीतरी कर्मकांड सगळे करतात ते करावं, पण तेवढ्याने काही होत नाही. त्यांनी आपल्याला काही वळण लागतं इंद्रियांना, मनाला, आणि त्या प्रवासात आपण राहतो म्हणून शुद्धता थोडी होते, पण पुढे विचारच लागतो. म्हणून इथे त्यांच्याकडे विवेक वैराग विचार जर मी करता आला की सत्य काय आहे, मिथ्या काय आहे, आत्मा काय आहे, अनात्मा आहे, तर आत्मावर वैराग्य येतं. म्हणजे अनासक्ती येते की हे कळलेलं आहे की हे सगळं गुडणं विवेक आहे, मग त्याच्याबद्दल आसक्ती राहील का आपल्याला? तसं हे सगळा प्रपंच गुडणाराच आहे, आपण बघतोय आणि अनुभवतोय, तरी काय होतं, निघत नाही, आपल्या आतून सुटत नाही सगळं. म्हणून इथे विवेकावर जास्त भर की तो विचार तुम्ही जेवढा वाढवा तेवढी तुम्हाला सगळ्या दृश्याची आसक्ती कमी होईल. त्यालाच वैराग्य म्हणजे असं नाही की भगवे वस्त्र घालून जायचंय, तसं वैराग्य नाही म्हणत. विचारपूर्वक वैराग्य. आणि पुढे प्रारब्ध प्रयत्न शक्य, कारण प्रारब्धावर अवलंबून नाही बसायचं, प्रयत्न करायचे. प्रयत्नाने आपण उद्याचं प्रारब्ध आज घडवतो, आज आपल्या प्रयत्नाने. म्हणून अशा प्रकारे हे 12 त्यांनी काय सांगितलेले, 24 शतक 12 विषय दिलेले आहेत आणि त्याच्यावर 100 उद्या सगळे इतके सुंदर आहेत. तर आज आपण पहिलं वैराग्य शतक बघूया. ते तुम्हाला ऐकल्यावर कल्पना येईल की किती सोप्या पद्धतीने पण किती मर्म सगळं सांगितलेले आपल्याला. आणि प्रापंचिक लोकांनंतर काय, हे जर सतत आपल्या कानावर आलं ना तरच काय होतं, आयुष्य आपलं आनंदाने जातं. नको त्या विवंचनेत, नको त्या काळजीत, नको ते काय आहे एक एक उपद्व्याप सगळे कमी होतात. तर आपण सुरू बघूया की नमन योगीराय स्वामी दत्तात्रेय. गायीना मोगिया संसारीच्या, संसाराचे दुःख आठवले मनी, मागे नाना योगी भोगलेला. आता सुरुवातीला काय केले, नमन केलेलं आहे कोणाला, दत्तात्रय. पण ते कसे आहेत तर म्हणतात योगी राय. योग्यांचे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणजे योगी राय म्हणजे राजे आहेत, योगाचे राजे असे दत्तात्रय. आता योगी म्हणजे काय, योगामध्ये तर ज्यांनी जीव आणि शिवाचा योग, त्याला योगी म्हणतात. की जीव शिवाचा योग घडलेला आहे जिथे, तो योगी. तर अशी काय आहे हे घडवून देण्यात, म्हणजे दत्तात्रय पुन्हा कसे आहे, आपल्या प्रत्येकाचा, आपण सगळे जीवभाव धरून बसलो तर ह्या जीवाचा शिवाशी योग घडवून देण्यात ते कसे आहे तर श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्यांच्या तिथे काय केलेले, नमन केलेलं आहे. आता इथे म्हणजे गायीनं ओविया संसाराच्या. आता ह्या सगळ्या ओव्या गाणार आहेत कुठल्या, संसार कसा आहे त्याच्याबद्दल. आता संसार म्हणजे काय की जो सरत जातो तो संसार म्हटलेला आहे. मग आता हे ह्या अशा संसारामध्ये काय होतंय, ह्या जीवाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. आणि का जन्माला यावं लागतं ते इथे सांगतात. ते मी सगळं गायलं आहे, ते कारण सांगतो की का जन्माला यावं लागतं. मग असा संसारात आल्यावर आपण इथे म्हटलेले, संसारीचे दुःख आठवले मनी, मागे नाना योगी भोगलेल्या. आता या संसारामध्ये किती आहे दुःख, आपण जर आठवलं ना, म्हणून समर्थ म्हणतात की का का आठवायचं, की जेणेकरून लक्षात येतं की असा संसार सारखा दुःखरूप आहे. आपल्याला तो वाटतोय खूप सुखरूप, पण खरं काय आहे, दुःखरूप आहे. कारण मागच्या आपल्याला किती किती दुःख आठवले ना तरी कसं तरी होतं, बापरे कसं त्याच्यातून आपण तेव्हा गेलो आणि कसं सगळं हे केलं. पण अशाच प्रकारे दुःख दुःख आहे हे मात्र काय नीट घट्ट याच्यातून लक्षात येतं. आता दुःख किती प्रकारचे म्हटले, 3 प्रकारचे सांगितले, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. आध्यात्मिक दुःख कोणाला म्हणतो, देहाला. देहाला होणारं दुःख त्याला आध्यात्मिक.
आता काही होत असतं ना, आपण बघतो 4 दिवस महिन्यातून अगदी आपल्याला काही होत नसतं, पण नाहीतर रोज काहीतरी खुटखुट खुटखुट काहीतरी असतेच. आपण एवढं दुर्लक्ष करतो, पण खरं बघितलं तर काय आहे आध्यात्मिक दुःख. मला सांगते आता, हा माझा बोल मी जायच्या आधी जरासं दुखत होतं, तिथे गेल्यावर एवढा सुटला, एवढा आता असा पण नाही होत. हा? म्हणजे काही कारण नसतं. म्हणजे मला सांगायचं असं आहे की काही कारण नसताना देवाला काहीतरी होत असतं. आता आतमध्ये काय होतं आपल्याला कळत नसतं, आणि म्हणून ते असं प्रकारे बाहेर जेव्हा येतं तेव्हा लक्षात अरे मग काय म्हणायचं, आता 4 महिने मी काही बसून नाही राहिले, सगळं करत होते. काय हा नसायचं का? लिहिता पण येत नव्हतं, पण लिहायचं पण खूप असायचं मला. काम पण करायचं, लिहायचं, काय करायचं? आध्यात्मिक तापा आहे हा. त्याच्यात त्याला तेवढ्या तिथेच ठेवायचा. हा? त्याला लावायचं, रोज तेल लावायचं, क्रीम लावायचे, काय काय हवं सारखं. त्याला असं हे पण करायचं, पण त्याचं भय त्याच्या दबाव नाही करायचा, आपण आपलं करत असं आध्यात्मिक दुःख असे किती येत असतात ना, ते अशा प्रकारे काय करत त्याला असं असं बाजूला ठेवून द्यायचं. असं मी उदाहरण का सांगतो की त्यांनी आपल्याला कसं करायचं हे लक्षात येत म्हणून. दुसरं अधिभौतिक. अधिभौतिक म्हणजे जगाकडून हे दुःख येत असतात, ती पण आगंतुक असतात. आपल्याला आत्ता या क्षणाला आपल्याला कल्पना नाही की उद्या काय होईल. एखादा एकदम फोन येतो आणि असं झालं तसं झालं. त्याचं उदाहरण माझी बहीण किती म्हणजे एकदम फिट, खूप लहान सगळं सगळं. मी गेले आणि 20 दिवसांनी तिचा फोन आला की तिला कॅन्सरची गाठ निघाली. आता काही म्हणजे काहीच नाही, म्हणजे सगळं पथ्य पाणी सगळं खायचं सगळं. हे काय असं उद्भवतं. मग त्याला काय करायचं, त्याला शांतीने तोंड द्यायचं. पण लक्षात काय घ्यायचं या सगळ्यातून की संसाराचे दुःख असं आहे. म्हणून खोट्या भ्रमात राहू नये समर्थांचं असं म्हणणं आहे की माझ्यासोबत छान आहे, माझं छान आहे. किती जण म्हणतात भाऊ अजून काय, म्हणजे 70 येऊन गेली तरी काय आहे, मला अजून चष्मा नाही लागला, अजून मी एवढं चालून जाऊ शकतो, अजून असं करतो. अरे नाही अशी खुशालती मारायची, कारण हे काय आहे काही माहिती नाहीये उद्या काय होईल ते. पण एवढं लक्षात ठेवायचं की असे हे दुःख आहे. आणि कशामुळे हे दुःख आपल्याला आले, तो परत पुढचा विचार इथे त्यातून समज सांगतात की आपलंच मागचं कर्म असतं. म्हणून सगळं चांगलं चालत आणि एकदमच काहीतरी उद्भवतो, आजार येतो किंवा एकदम काहीतरी काय संकट येतं. कारण माझं मागचं पूर्व केव्हा ठेवायचं ना, असंच नाही फक्त मागच्या जन्माचं, अनेक जन्मातलं कुठलं जे पाप फलित होतं ना, ते असं एकदम समोर येऊन टाकतं. म्हणून लक्षात काय घ्यायचं की माझ्या कर्माचं फळ आहे, त्याच्यामुळे त्याला दोष देण्यात काय अर्थ नाही, त्याला सामोरं जायचं आपण आनंदाने, अगदी धैर्याने. आणि धैर्य जेव्हा येऊ शकतं जर आपण त्या रामाला अखंड धरलेलं असेल तर तो खरा आधार आहे. अशा सगळ्या वेळेस आपण बघतो ना, त्याला आपुलकीने हात देतो की जेवढे जवळ बघ आता असं आलंय तू काहीतरी कर. म्हणून त्याला घट्ट धरायचं, तर काय होतं ह्या दुःखातून वाटचाल करता येते. आणि म्हणून की मागे नाना योनी भोगलेला, पुन्हा आपण आतापर्यंत किती योनीमध्ये जन्म झालेला आहे. कोणी म्हणते कशावरून, योग वसिष्ठ हा ग्रंथ आहे. त्या आता मी तो आमच्या वर्गात सांगते म्हणून मला त्याचा जास्त अभ्यास झाला. त्याच्या लीलावती आणि सरस्वतीचा अभ्यास, म्हणजे त्याच्यात काय खूप गोष्टी व्यवस्थित गोष्टींमधून सिद्धांत आपल्याला पटवलेले आहेत. तर तेव्हा त्याच्यामध्ये ती लीलावती आहे, राणी आहे आणि तिचा राजा नवरा राजा त्याचा मृत्यू होतो. त्याच्या आधी तिने काय तपश्चर्या केलेली असते की याला अमरत्व मिळावं. आता सगळे ऋषी म्हणजे सगळे सांगतात असं अमरत्व नाही मिळत, म्हणून ती खूप तपश्चर्या करते.
आणि सरस्वती देवीला प्रसन्न करून देते. तेव्हा ती म्हणते बरं, तो जेव्हा वयाप्रमाणे त्याचा मृत्यू होईल तेव्हा त्याचं शव तो झाकून ठेव, माझ्या कृपेने नाही. आणि नंतर तो कालांतराने जातो, तेव्हा ती ठेवते शव म्हणून ध्यानात बसते, सरस्वती देवीला बोलवते आणि ती म्हणते आता तो कुठे गेलाय मला बघायचं. तेव्हा ती म्हणते तू या देहात देह दिसतो तर तुला अतिवाहक देव आहे. आपल्या आतमध्ये जो सूक्ष्म देव म्हणतो तेथे त्याला अतिवाहक देव म्हटलेले योग वसिष्ठ, त्यांनी तू जाऊ शकशील पाहिजे. आणि ती बघून येते तिथे विदुरथ म्हणून त्याचा जन्म झालेला आहे. म्हणजे तिथे तो जन्म होऊन कितीतरी वर्ष झालेले तर तो राज्य आधार करत असतो. म्हणजे हे ब्रह्मांड दुसरं ब्रह्मांड सगळ्याची वेळ वेगळी असतात, काळ वेगळा असतो, खूप काही शिकवतं आपल्याला त्याच्यात. आणि मग तेव्हा ती म्हणते की मला, तेव्हा सरस म्हणते की अगं त्याच्या आधीचा जन्म पण मी तुला दाखवते. आणि म्हणून तिला खूप सगळा प्रवास दाखवलाय, सगळं ब्रह्मांड वेगळं वेगळं सूर्यमंडळ एकच करत एक गिरिग्राम म्हणून आहे, तिथे तिला घेऊन जाते. आणि तिथे उतरून ते सांगते का ह्या रुक्मिणी वसिष्ठ म्हणून ब्राह्मण होता आणि त्याची ती पत्नी होती अरुंधती. तो आता पद्मनाभ झाला म्हणून त्याच्या मनात इच्छा आली. तो एकदा टेकडीवर बसलेला असताना नदीमध्ये एक राजा आलेला असतो विहार करायला. त्याचं ते सगळं वैभव बघितल्यावर त्याला अशा मनात इच्छा होते, अरे किती छान असं मला मिळालं तर. म्हणजे काय असतं, अशा वासना तयार होतात काही बघितलं की. आणि त्याच्यामुळे त्याला पुढचा जन्म, तो तपस्वी होता, त्याच्याकडे पुण्य होतं म्हणून तो त्याला राजा झाला. आणि तेव्हा ती तिथे घेऊन जाते, सगळं दाखवते. त्यावेळेस तिला तिचे अनेक जन्म आठवतात त्या लीलावतीला. 800 जन्म ती सांगितलेले. आणि त्याच्यात तेव्हा म्हटले पहिली ती विद्याधराची बायको असते, पहिला जन्म. आणि त्याच्यात ती खूप असं मोठ मजा असं करत कुणाला उद्धवता सगळं वागायचं होतं. त्याच्यामुळे काय झालं, तिला पृथ्वी जनावर नास्तिक म्हणून म्हणतो. त्याच्यात नंतर काय होतं की शबरी, त्याच्यात अजून ती उद्धट सगळं असं. त्यांनी मग नंतर तिला प्राण्यांचे जन्म सगळं येतं. प्राण्यांच्या जन्मात पण ती खायचं सगळं असं सगळं काम मिळतं. मग काय वेली होती, एक एक कशी अधोगती होती माणसाची. पण ती वेली म्हणजे वेल होते ती त्या ऋषींच्या आश्रमात येते. ते ऋषींच्या आश्रमाचे स्पंदन म्हणून परत तिला सत्वगुण तिथे दिसतो आणि पुन्हा तिला काय चांगला जन्म येतो. म्हणजे असं आहे असं सांगायचं इथे ते समर्थ म्हणतात की मागे नाना योगी भोगल्या. पण हे असं आपल्याला सगळं कळलं तर लक्षात येतं की असं आहे. म्हणून चांगलं कर्म केलं तर काय आहे, चांगला जन्म आहे. आणि जे जे कर्म करतो त्याप्रमाणे आपल्याला हे भोगावं लागतं. म्हणून हा इथे कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे. पण प्रत्येक कर्माचा हे नियम आहे असा की तुम्ही कर्म केलं की त्याचं फळ मिळणारच, तुम्हाला हवं असलं तर नको. मग चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ, वाईट कर्म केलं तर वाईट फळ. आता मुद्दाम जाणीवपूर्वक आपण वाईट करत नाही, पण होऊन जातं ना, कधी कुणाला दुखवलं जातं, कोणाला काही अपशब्द बोलले जातात, फक्त असं राग येतो. तर त्याचं पण काय तसंच आपल्याला फळ भोगावं लागतं. म्हणून इथे सांगतात की हे जे नाना योगी गुण आहे ना ते ह्या सगळ्याच्यामुळे. आणि दुसरा पण सिद्धांत काय आहे कर्माचा, मी केलं म्हणून करतो सगळं, मग मी केलं की त्याचं फळ मलाच भोगावं लागतं. आणि म्हणून समर्थ काय म्हणतात की राम करता म्हणशी तेने दुखायले सुख समाधान पावशी, आणि मी करता म्हणशी तेने तू कष्टी होशी. म्हणून दोन सिद्धांत म्हणजे आपल्या जीवनात आपण हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे की माझं कर्तृत्व सोडायचं. आता करायचं सगळं पण काय करायचं, राम करून घेतो. त्यांनी मला बुद्धी दिली, त्यांनी मला शक्ती दिली, त्यांनी मला झालं चालत इथपर्यंत घेऊन आला, तो असं त्याचं केलं ना सतत स्मरण, तर ते कर्माचं फळ त्याच्या मागे जातं. आणि तुम्हाला सांगते आपल्याला थकवा पण येत नाही, शीण पण वाटत नाही. त्याच्या कामामध्ये सगळं करतो ना,
तो आनंद स्वरूप आहे, म्हणून असं प्रसन्नता टिकून राहते. तर अशा हे इथे सांगतात एक दोन गोष्टीप्रमाणे की अशा प्रकारे जन्म का घ्यावा लागतो नाना योनीमध्ये. आणि म्हणजे दोघी येण्यापणी नाही आठवण दुःख ते कठीण विसरलो. तर किती मागच्या मागच्या योनीमध्ये कुठे आठवते. काय असतं, जन्माच्या वेळेस जी मायेची धांदल होते ना, म्हणजे त्या जीवाची बाहेर येण्यासाठी त्या ह्याच्यामध्ये त्याची बुद्धी सगळं विसरून जाते. आणि बाहेर आल्या की लगेच मायेचा स्पर्श झाल्यावर तिला काहीच आठवत नाही मागच्या जन्मेचं काय किती दुःख भोगलं. एवढंच नाही, आपण या जन्मात किती भोगलेलं आहे कुठे आठवतं, सगळं विसरलं. परत आपलं काय आहे, परत याच्यात रमतो, परत याच्यात रमतो. म्हणून इथे सांगतात की असं लक्षात ठेवायचं की दुःख ते कठीण विसरलं. आणि म्हणून जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. तर मग वासना थोडी जरी याची झाली ना तर ती आतमध्ये घट्ट बसते. म्हणून काय आहे, ते सगळं रामाचं असं करत काय आहे, सगळं बघावं, सगळं आनंद घ्यावा, सगळं करावं. म्हणजे मग काय आहे, त्याच्यातून मला हवं माझ्यासाठी ही भावना कमी होत जाते. मग आता आणि तिसरं कर्मसिद्धांताचं तिसरं सूत्र आहे की सगळं त्यांना अर्पण करून टाकायचं. आता आपल्याला नाही जमत आहे, सतत असं सवय नाही ना, सारखं मी करतो म्हणून त्यामुळे रामाने केलं असं म्हणायला नाही जमत, लक्षात नाही राहत. मग काय करायचं, झाल्यावर त्याला कृष्णार्पण सगळं त्याला अर्पण करून टाकावं. म्हणून आपल्याला संतांनी किती सगळे दिलेले बघा, की हे नाही जमत तर हे करा, ते नाही जमत तर ते करा. 12 मिनिटात सांगितले ना की त्याच्या मग तुम्ही तुमच्याकडे कर्म ठेवू नका मी केलं म्हणून. तर अशा प्रकारे काय होतं, त्याला अर्पण करून टाकलं ना, हलकं वाटतं बघा. करून बघा तुम्ही, ओझं हलकं होऊन जातं. नाहीतर आपण मीचा अहंकार घेतो मग इतकं ओझं असतं. आणि तेच त्याला सगळं वाहून टाकलं ना तर अगदी आपण कसे होऊन जातो, अगदी हलके फुलके होतो. आणि दुसरा फायदा काय, या बंधनातून सुटतो, जन्ममरणाच्या बंधनातून सुटतो. कारण एक कर्मामुळे झाले, कर्म मी करतो, त्यानंतर माझ्यासाठी केलेलं आहे. आणि त्याचा काय घेतलेला वेळात मी अहंकार घेतला, हे सगळं गेलं की त्या कर्म झालेलं आहे. पण माझ्या खात्यात काहीच नाही, सगळं त्या रामाच्या खात्यात, त्याला अर्पण केलं ना त्याच्या खात्यात गेलं, मी मोकळा. म्हणून मग आता असं झालं की नाना योगी भोगावे नाही लागणार. म्हणून येथे म्हणतात की विसरलो राम चित्ती दृढ काम, तेने गुण श्रम थोड झाला. तेवढंच आपण बघितलं की काय झालं, रामाला विसरलं, सगळं मी करतोय, राम करतोय असं एक मनात पण येत नाही. आणि त्याच्यामुळे काय आहे, माझ्या चित्तामध्ये या कामना दूर होत जातात की हे मला हवं, ते मला हवं, असं सगळं होतं. आणि ते मिळवण्यासाठी आपण बघतो किती श्रम, आयुष्यभर श्रम करतोय मनुष्य. तेवढे श्रम त्या रामाची भक्ती करण्यात केली असते ना तर आज कुठल्या त्या रामाने देऊन बसवलं असतं. पण आपण बघतो हे श्रम इथल्या इथे सगळे कसे होतात, कोणाला त्याची ते पुढे सांगतात. तर झालो कासा विसर थोर गर्भवासी, नको त्या दुःखाची सांगवेना. मग आता काय होतं, आता अशा प्रकारे मी म्हणून कर्म केले ते मला भोगायला लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक गर्भवास. पण जन्म कसा होणार, गर्भवासाशिवाय तर नाही. आणि गर्भवासाचं दुःख किती किती कठीण आहे ना, की ते म्हणतात नको त्या दुःखाची सांगवत पण नाही, मला बोलवत नाही, इतकं ते कठीण आहे दुःख. मग सांगवेना शीन अत्यंत कठीण, रामा तुझविना दुःख झाले. म्हणजे सगळं इतकं कठीण दुःख का भोगावं लागतं, एवढा सगळा प्रत्येक जन्मामध्ये शीनच करतोय. जन्माला येतो हे सगळी कर्म अहंकाराने करतो, सगळं शीन. कारण त्याच्यातून हे काहीच नाही, जमा काहीच नाही झालं. पण जर तुम्ही रामासाठी केलं म्हणून केलं तर ते सगळं काय जमा होतं बँक बॅलन्स. पण माझ्यासाठी म्हणून हे सगळं करतोय, माझ्या घरासाठी माझ्यासाठी,
त्यामुळे ते सगळं काय आहे फुकट जातं. म्हणून ते म्हणतात रामा तुझा ऋण दुःख आणि म्हणून मग काय होतं परत दुःख सारखं दुःख आहे. तर दुःख झाले भारी मातेच्या उतरी नवमास बरी कोण येते त्याचा दुःख ते पुन्हा पुन्हा सांगतात आपल्याला की ते असं आलं ना डोक्यामध्ये की परत जागो होतो आपण अरे खरं 9 मास बरी कोंडी होते तुझ्या उदरामध्ये मग कोंडीले मध अत्यंत साखरी रामा कोण सोडी जुगविला की त्या इतकं काय साखळी ती सगळी एवढीशी जागा त्याच्यामध्ये कोणी 9 महिने बरं त्यामुळे तुझ्याशिवाय कोण सोडवणार तुझं विणे मज झाले बंधन जठरी शयन जननीचे तुझी भक्ती नाही केली म्हणून का भक्ती करायची ते समजतात की त्याची भक्ती करा आता भक्ती म्हणजे काय दिवसभर राम करत असायचे हे कुठे असं नाही सगळं सगळं कर्म त्याच्यासाठी म्हणून करायचं आहे त्याच्याच पाठा तो करून घेतोय ही खरी भक्ती कारण मग त्यामुळे त्याच्या त्याचे पूर्ण समर्पण आहे ना मी मला तर पूर्ण समर्पण होतं ही खरी भक्ती बनलेली आहे आणि अशी भक्ती झाली तर काय होतं की ह्या बंधनातून तो सुटतो कारण भक्ती झाली तर काय होतं सुटता होते माझा अहंकार विलीन होऊन जातो अहंकार गेला की रामाची प्राप्ती आहेच म्हणून इथे सांगतात की तुझविणे मज झाले बंधन जठरी शयन शक्ती झाली पुढे म्हणतात जननी जठर संकोचित थोर विष्ट आणि मूत्र नाकी तोंडी जातात ना नाका तोंडात विष्ट मूत्र नाकी तोंडी जंत वांती आणि पित्त निर्बुद्धे चित्त वायू नाही वायू पण नसतो अशी ती अवस्थेत तिथे राहावं लागतं वायू नाही तिथे वन्नीचा उभारा नुसती उष्णता आहे गरम 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 त्यात ती आईला डोळ्याला लागतात की अजून गरम गरम खाते सगळं तिखट चमचमीत अजून त्याला काय होतं आतमध्ये सगळं सहन करायला लागतं तेने या शरीराला दुःख होतं त्या बाळाच्या शरीराला किती दुःख होतं त्या ताकाने किती भोग असते मग पुढे म्हणतात की दुःख होय थोडं सर्वांग आहे तेने गुणे पोळे अस्थिमास त्याचे अस्थिमास बोलतात अस्थिता पंजर शिरी विटोलिया नाडी गुंडाळला मेदमासे मेदमास कृमी पुष्टित कातडी गळती आकडी लवखवित ऐसे अमंगळ अत्यंत कष्टीय असं घाण सगळं आतमध्ये तो राहतो आहे आणि प्राण हा व्याकुळ व दुःखाने त्याचा प्राण व्याकुळ होत असतो दुःखे आला त्रास तेने कोणते श्वास कोणतीले विमस घेतात अशा प्रकारे तो इथे दाखवी उकडतोय तो तिथे आणि तळमळतोय आणि त्यावेळेस जन्मकाळ आला आता त्यावेळेस अजून संकट आलं तिथे सांगतात अंतकाळाचे संकट कष्टावरी कष्ट थोड झाले थोड झाले कष्ट मातेच्या उदरी शिणलो शिनहरी दास तुझा म्हणून ते म्हणतात इतका सगळा क्षीण माणसाला भोगावा लागतो अनेक अनेक जन्म घेतो त्याच्यामुळे आणि म्हणून आता काय आहे दास तुझं खरं काय आहे तुझा दास झालो तरच ह्या सगळ्यातून मला सुटता येईल म्हणून एक उदाहरण सांगते की दास त्याच्यावरून की एक सत्य घटना आहे की एक असे हे होते एक मारवाडी कलकत्त्याला म्हणणारे दुग्गल असं काहीतरी त्यांचं नाव होतं तर त्यांना खूप श्रीमंत होते पण त्यांना कॅन्सर झाला आणि आता अशी वेळ आली होती की डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही त्यांना घरी घेऊन जा आता काहीच उपचार त्यांचे होणार नाही आणि ते अगदी बेडवर कसे की त्यांना अशी खुशीला सुद्धा वळवत नव्हतं अशी अवस्था होती पण अखंड ते रामाचे भक्त होते अखंड रामाचं स्मरण करायचे की रामा तू मला मरायचं नाही तू मला जर आयुष्य दिलं ना तर मी तुझा दास होणं नाही सगळं माझं जीवन तुझ्या कार्यासाठी लागेल
आणि कसं म्हणजे भक्तीचा कसा खरा म्हणजे जर मनापासून असं भक्ती केली ना, त्याचं आळवलं ना त्याला, तर त्याचं उदाहरण आहे. तर काय झालं, एके दिवशी सगळे ते एकटे झोपले होते, त्यांना मनुष्य असायचं त्यांच्याकडे बघायला. तो बसलेला, सगळे नातेवाईक शेजारच्या खोली होते आणि हे एकदम ओरडले. ओरडले आणि उशी उठून बसले. सगळे लोक त्यांचे नाते धावत आले त्यांचं ओरडणं ऐकून आणि बघतात तर ते उठून बसलेले, की ज्यांना असं व्हायचं इकडे तरी त्यांना कोणाच्या आधारात व्हावं लागत होते, हे उठून बसले. आणि तेव्हा ते ओरडले ना, तेव्हा त्यांच्या तोंडात एक बेडका असा निघाला, म्हणजे असं काहीतरी असं मासाचा एक तुकडा निघाला. तो घेतला त्या लोकांनी आणि ते मला हॉस्पिटलला नेत होते टेस्ट करायला कसला तो अदृश्य झाला पाहिजे. आणि त्यानंतर ते पूर्ण ठणठणीतपणे झाले. त्यानंतर 36 वर्ष जगले, पण सगळं त्यांनी त्यांचं जीवन रामाच्या सेवेत. मग ते म्हणे मी घरात राहणार नाही, मी सगळं तुझ्या सेवेसाठी अर्पण करीन. असं म्हणतं म्हणजे सांगायचं. म्हणून इथे सांगतात की दास. तर आता असं म्हणतात की असं रामस्मरणामध्ये दास्य मी करीन ऐसे होते ध्यान, जन्म काळी प्राण गेला माझा. गेला माझा प्राण, झाले विस्मरण स्वामी चरण विसरलो. म्हणजे आता काय असतं ऍपमध्ये तो सतत म्हणत असतो कोहम कोहम, आपण काय बोलत नाही आणि अरे सोहम सोहम म्हणत असतो. आणि बाहेर आल्यावर म्हणजे ते एवढंच आता बघितलं आतमध्ये त्याला अगदी नकोसं होतं, प्राण कसंच होता ते. तो म्हणतात मी तुझी दास होईन, मी तुझी भक्ती करीन, तू मला याच्यातून आता सोडव. आणि जसं त्याला भगवंत बाहेर काढतो त्यातून तो विसरूनच जातो मी कोण आहे. म्हणून असं काय आहे, माझ्या त्याच्यामध्ये रमतो. म्हणून इथे सांगतात की अशा प्रकारे काय आहे, सोहम म्हणे कोहम, जन्म काळी बहु दुःख झाले, दुःखे दुःखवले मग म्हणे आहा, जन्म म्हणे त्याला कोडलेला. मग अशा प्रकारे त्याला म्हटलेलं आहे की जन्म झाल्यावर मग काय करतात, बारसं करतात, नाव ठेवतात त्याचं. फाटा म्हणताना पण नाव ठेवतात. नाव त्याला आल्यावर त्याला त्याची देहबुद्धी लागते की मी ह्या नावाचा, मग हे माझे आई वडील, मग हे माझं, हे माझं, हे असं करत इथे सांगतात ते की काय झालं, दिवसेंदिवस हरी विसरलो. विसरलो, बुद्धी स्वहिताची शुद्धी, अज्ञानाची वृत्ती होत आहे. म्हणजे सगळी स्वहिताची बुद्धी मला खरं मला इतकं मिळतंय, मला हा मनुष्य जन्म मिळाला आहे, मी त्याला एवढी आळवणी केली, पण ते सगळं विसरतो. आणि अज्ञान वाढत जातं, म्हणजे मी आणि माझं हे इतकं वाढत जातं. म्हणून असं म्हणतात की अशा प्रकारे देहबुद्धी दृढ झाली, तुझं कृपानिधी अंतरलो. आणि त्याचा परिणाम काय झाला, देहबुद्धी घट्ट होत गेली ना, हे सगळं माझं माझं खरं, आणि त्यामुळे भगवंत लांब जातो ना. म्हणून समर्थ सांगतो की तुम्ही माझं माझं का करू, हे आहे ते तुमचं राहणार आहे, कोणी ते देत नाहीये, पण तुमच्या मनातून काढून टाका ते. तुमच्या मनातून म्हणाले कसं राहणार आहे. नाहीतर काय होते की कृपा भगवंताची त्याची जात, कृपेपासून तो वंचित होतो. कारण भगवंताला असं अज्ञान जीव नाही आवडत, जो याच्यामध्ये माझं माझं अहंकाराने राहतोय तसं आवडत नाही. म्हणून तो कृपा नाही करत. मग आता किती जणांना कृपा करतो कशी, म्हणजे खूप सगळे जण नवस काय काय करतात, तर त्यांना ते सगळं देतो, कारण ते सगळं जगातच आहे ना, दृश्यातले. त्यांनी काय होतं, त्यांची अजून तिला बुद्धी वाढते. पण हे सगळं काहीच नको, तर त्याला काय होतं, तर त्याला कृपा त्याची खरी करतो, म्हणजे स्वतः जो आहे तसाच त्याला करतो. म्हणून ते सांगतात की काय कृपा निधी अंतरलो, अंतरलो सुख तुझं विसरता, विषय भोगता दुःख झाले. आता काय झालं, अजून हळूहळू हळू विषय भोगतोय. मुलांना एक 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 सवय होते ना, हे हवं ते हवं, हे त्याच्यात मजा येते, त्याच्यात आनंद येतो, हे खायचं हे बघायचं.
असं परत करत काय होतं की तो अखंड काय आहे जास्त न जास्त दुःखाकडेच वळतो, अज्ञान वाढत जातं. आणि अशा पुढे त्याच्यातून काय होतं क्षणविकार वाट काढायला लागतात. लहान मुलगा असतो तो आपण म्हणतो निरागस असतो, पण हळूहळू त्याला हे करून माझं आहे असं त्याचा तो आग्रह वाढत जातो. हे हवंच मला, त्याच्यामुळे त्याची शरीर राग लोभ सगळं वाढत जातं. आणि त्याच्यामुळे सुख आणि दुःख हे अखंड कार्य आहे, त्याच्याबरोबर खेळायला लागतं. आणि अशा प्रकारे प्राण हा आंदोळे दुःख होता. दुःख झालं की काय होतं त्याला आम्ही किती बघतो ना, मुलांना दुःख पचवण्याची हल्ली सवयच नाही. त्यांना नाही म्हटलेलं चालतच नाही. नाहीतर काय तर आत्महत्या काय करतात, निघून काय करतात, काय काय करतात. कारण काय दुःखाची त्यांना आधी काही हेच नाही. तर असं सांगतात की अशा प्रकारे दुःख होई देवी माता नेणे काही मज वाटल्या तरी काय करू. माझ्याकडून अगदी लहानपणाचं वर्णन सांगताय की लहान बाळ आहे, त्याला काहीतरी पोटात दुखतंय, काय होतंय, अर्थ रडतोय, पण त्या मातेला कळतच नाही काय होतंय ते. कारण वाचा निर्णय कोणी सांगता येत नाही. आणि तो आपला रडतोय आणि तेव्हा म्हणून परत म्हणतात समर्थ इथे करी तेव्हा आता माझे सोडवण दुःख हे काढून भोगविना. आणि म्हणून त्याचं सोडवण कर म्हणजे मग तेव्हा आपण बघतो ना की काहीतरी कोणाला तरी अरे हो असं झालं असेल त्याला हे लावा पोटाला ते लावा म्हणजे बरं वाटेल. म्हणजे तो देवच काय करतो अशी बुद्धी देतो कोणाला आणि त्याला त्या सगळ्या त्रासातून सोडवतो. म्हणून हे हा म्हणजे सिद्धांत आहे की आपल्याला किती कधी काही संकट आलं काही दुःख आलं त्यावेळेस भगवंत काय करतो कोणाच्या माध्यमातून आपले ते सगळं दूर करत असतो. की कोणीतरी असं येतो म्हणजे अहो डॉक्टरांकडे जाऊ नको ते खूप चांगलं त्याच्यातून हे होतंय. म्हणजे हे लक्षात घ्यायचं नेहमी ही सगळी भगवंताची योजना असते. म्हणून त्या रामाची भक्ती करायची. तर तो असा सगळ्या वेळात आपल्याला म्हणजे तो स्वतः येऊन उभे राहतो घेत असं नाहीये. तो ज्याला बुद्धी देतो ना ते म्हणून आपण म्हणतो ना किती वेळ अरे तुम्ही रामासारखे धावून आलात बरं असं म्हणतो. आपल्या आतमध्ये ती थोडी जाणीव असते, पण पुन्हा आपण ते असं नुसतं विसरतो की खरंच रामाने त्याला ही बुद्धी दिली आणि म्हणून आम्ही ही सगळी मदत केली त्यांनी. पुढे म्हणतात केली नाही चिंता लोभे गुंडाळे पिळून घेतले सर्व माते. इतका लोभाने गुंडाळला जातो मनुष्य की सगळं माझं माझं म्हणून त्याच्यामध्ये आता पिळला जातो. सगळं किती किती त्याला त्रास किती कष्ट. आणि आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला की निष्फळच. कारणाशिवाय ते सगळं माझं माझं करत आहे. काहीतरी येतं का बरोबर काहीच येत नाहीये. आणि पुन्हा रामाचं चरण अंतर्गत ते वेगळं ना तो लांब निघून जातो माझ्याकडून. या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं माझं करून न कष्ट तर करतोय त्या कष्टाची किंमत नाहीये आणि तो परत अंतरतो. मग अंतरतो देवा आयुष्य घेतले अंतर पडले काय करू आता हे म्हणतात की संपूर्ण आयुष्य मी अशाच प्रकारे घालवलं याच्यातच रमलो याच्यातच रमलो त्यांच्या सगळ्या कुटुंबाच्या उद्धारासाठी आता झटतोय आणि त्याच्यामुळे काय झालं अंतर तुझ्या आणि माझ्यामध्ये अंतर पडलं. म्हणून तो अर्जुन सांगतोय ना पहिल्या अध्यायामध्ये की मी युद्ध नाही करणार कारण पाप होईल एवढ्या सगळ्यांची हत्या होईल हे सगळे गुरुजन माझे प्रिय माझे नाते सगळ्यांचं त्यांनी पाप झालं की तू अंतरशील आम्हाला हा विचार आहे. म्हणून भगवंत काय होतं दूर जातो. म्हणून असा रामाचा आधार सोडला की देवबुद्धी वाढते आणि दुःख वाटायला येतं हे सांगतात त्याच्यातून. म्हणून सांगतात मग पुढे काय होतं की जीवनानं माझं रोशन दिले देवा काय करू तेव्हा आता हे जे देवलगे त्यांच्यासाठी एवढ्या कष्ट केलेले आहेत पण ते सोडून जातात. आपण बघतो ना कोणी कोणाला विचारत नाही
आपापल्या ह्याच्यामध्ये सगळे होतात आणि मग त्यावेळेस असं वाटतं की माझं प्रारब्ध असं प्रारब्धाचं की मीच माझं प्रारब्धाचं निर्माण केलं की ज्याच्यामध्ये गुंतून पडलो की प्रपंची रंगला देही कमला वृद्धपणी म्हणजे सगळं आयुष्य अशा प्रपंचामध्ये आपण बघतो ना की मुंबईच्या मुंबईची गोष्ट मुंबईला सगळं बायका नोकरी करतात लोकलने प्रवास करायचा सगळं घरातलं एवढं करून घरातला ते लोकल गाठायची प्रवास करायचा कामं करून तिथून परत एवढ्या गर्दीतून घरी येऊन परत घरी आल्यावर सगळं आहे किती कष्ट त्याचे आयुष्य मुलाबाळा घरासाठी खर्च करत असतात आणि ते तिथे म्हणतात की असा देह जेव्हा वृद्धपणी थांबतो वृद्धपणी माझे तळे शरीर श्रवण बधीर नेत्र केले मला पाहता दिसेना स्वरे उठवेना पाय गेले म्हणजे कोणाचं काय सगळ्यांना तत्व तसं नाही पण वयाप्रमाणे बोलतच ना काही आणि त्यावेळेस म्हटलेले आहे जावे ना तेणे झाले अमंगल अत्यंत पुष्टी वांती पित्त असं पाहत राहतं की इथून जावं पण नाही संध्याकाळपर्यंत इतकं सगळं वाढतं आतमध्ये पित्त वगैरे आणि ते तिथेच सगळं तिथे घाण येते दुर्गंधी येते नवनाळी पाहे दुर्गंधी न जावे वांती हो पाहे देखताची तर अशा प्रकारे इथे एक आपल्याकडे सांगतात की असं हे सगळं कशामुळे झालं की या संसारामध्ये मायाजाळाने काय झालेलं आहे की दृढ झालं माझं हे सगळं हा विचार अत्यंत दृढ झाला आणि त्याचा परिणाम रामाला विसरला आता किती लोक आता एवढे आहेत किती लोक एवढे लोक एवढी येतात किती इथे रामाला पुस्तक आपापल्या ह्याच्यामध्ये टीव्ही हे ते सगळं आपलं सगळं चालू आहे सगळं छान तर त्याचा परिणाम देखील काय म्हणतो की चित्त ही आठवेना काय आहे स्वतः स्वइच्छाचं ज्ञान हे काही करून दे होती इथे आपल्याला श्रवण मिळतंय जेणेकरून आपल्याला काय होईल माझं खरं काय आहे हे कळेल पण ते करावंसंच वाटत नाही त्यावेळेस मागाशी आपण बघितलं की जसं ते मुलगा मोठा झालेला लागतो शिकतोय करतो आणि मग आपण बघतो ना की सगळ्यांचं तेच असतं तर आता मुलांना शिकून आता त्यांचं लग्न करून द्यायचं लग्न करून त्यांना बंधनात टाकायचं आणि त्याच्यामुळे ते काय होतं अजून ती कामं वासना सगळी त्याच्यामध्ये गुंतूनच राहतो मग तर राम काय आहे जगाला आठवतच नाही की तो त्रैलोक्याचा स्वामी आहे की तो हा सगळं भार सगळं तो चालवतोय पण वाटतं काय मीच सगळं चालवतोय मीच या कुटुंबाचं सगळं करतोय म्हणजे असं पूर्ण काय होतं त्या रामाचा विचार पडतो आणि त्यामुळे सतत काय आहे मनामध्ये ध्यान कांचन आणि कामिनी हे सांगतात उगवेना मन आठवडे कांचन सर्व काळ ध्यान प्रपंचाचे म्हणजे अशा प्रकारे आतापर्यंत हे सगळं कार्याने आयुष्य काढलं ही रोजच्या आपल्या सगळ्याच्या जीवनाची कहाणी त्यांनी याच्यात सांगितलेली आहे आणि मग असं प्रपंचाचे ध्यान मनाला लागलेले आहे चित्त त्यामुळे काय सतत दृष्टी म्हणजे काय त्या याच्यामध्ये तर आपल्या प्रपंचामध्ये जगाला असं वाटतच नाही आता हे श्रावण आहे त्याच्यामध्ये सगळे काय करतात पण कशासाठी करतात माझ्या प्रपंचात बदल येते व्हावं माझी तब्येत चांगली राहावी माझ्या मुलांचं चांगलं म्हणून सगळं करतात निदान त्यामुळे तेवढी तरी देवाची आठवण करतात नाहीतर जर काय होतं म्हणून हे एवढे सगळे व्रत उत्सव काय की त्यामुळे तुम्ही काहीतरी करा देवाची आठवण करा त्याच्यासाठी शरीराने धनाने मनाने काहीतरी ठिकाण नाही तर सगळं होणाऱ्या प्रपंचासाठी तर मग काय होईल अवस्था त्या जीवाची ही देवालाच काळजी म्हणून त्यांनी असं सगळं काय आहे घालून ठेवलं की असं करत राहा मधून म्हणजे मग काय होईल देवभूती थोडी तरी कमी होईल या चिंतनामध्ये मग असं झाले की असं प्रपंचाचे ओझे माझा
माथे घेतो आणि सगळ्या थोर व्यथा भोगतो. भोगतो की नाही? अखंड काल्पनिकांच्या प्रपंचामध्ये एवढी सगळी गोतावळ असते आणि रोज काही काही चालू असतं. कोणाचं हे आज इकडे बघायला जाते, आज यांचं हे असं आहे, उद्या गणपती आहे, पुढे या गावाला त्यांच्या काय अशा आहे, तिकडे चालू असतं. आमच्या तिथे सगळं राहतात ना, काय काय मी बघते. अहो आज तू वर्गाला नाही येऊ शकत, आम्हाला ना तिकडे जायचं, आम्हाला ना सारखं काय करणं एवढा मोठा गोतावळ ना, रोज कोणाचं काय काय निघतच असतं. की मग काय होतं, इथे छूट, हा वर्गाला सुट्टी, ते चालतं, पण तेच केलं पाहिजे असं असतं ना. तर म्हणजेच काय होतं, माझं हित नाही मला कळत की अरे हे माझं करून ते करतात, करायचंय हे असं लक्षात राहा नाही. म्हणून अशा प्रकारे म्हटले तारुण्यामध्ये मनुष्य काय म्हणतात, क्रोध आवडत नाही, काम आवडत नाही आणि मग ती व्यक्ती विरक्ती हे सगळं तर कुठल्या कुठे होतं, देवाची प्राप्ती हे तर काही काय आहे, हा विचारच नाही मनामध्ये. सगळेजण आता मी अमेरिकेला पण बघितलं आहे, खूप लोक त्यांचं काम त्यांचं हे त्याच्यासाठी आता देवळात जातात बरं का, शनी रवी गर्दी असते, देवळात जातात काय अर्चना करतात सगळं, पण त्याच्यामध्ये सारखं काय सगळं देव सगळं असं काय काय सगळं की त्यांचं चांगलं होते. आमचं इथे सगळं चांगलं राहिलं पाहिजे ना अमेरिकेमध्ये, नीट बसता राहिलं पाहिजे, जर कुठे ले ऑफ झालं गेलं तर म्हणून ते आम्ही काय आहे म्हणत असतात सगळे. पण मनापासून जे इथे समर्थ सांगतात की ते काय आहे की स्वहित करायचं असं काही नसतं. सारखं मनात काय, माता पिता धन पुत्र कांता, त्यांचा अत्यंत भरोसा, त्याच विचारात राहिलो ना आपण की तेच सारखं मनामध्ये असतं आणि त्याच्यामुळे तो भगवंत माझं सगळं करतोय, त्याच्यामुळे चालतोय, ह्या गोष्टीचा पूर्ण विचार पडतो. आणि मग अशा प्रकारे इतका अहंकार वाढत राहतो. असं बघतो ना, मग ते विचारतात, हा तू तू काय करतोय, तुझं कुठे नोकरी आहे, तुझं घर किती आहे, किती तुझं घर आहे, हे आहे का, ह्याच त्यांच्या गोष्टी असतात. म्हणजे सारखा प्रपंचाच आणि तसंच अहंकार की माझं एवढं आहे, माझी ही गाडी आहे, आता तर तिथे अशी गाडी आली की ड्रायव्हर वगैरे कोणी नसतो, तशीच चालते गाडी. मग ती आहे का, ती तर खूप महाग मिळते ना, मग ती आहे का तुझ्याकडे, तुझ्याकडे कुठे आहे, मी काय, हा सगळा अहंकार. आणि म्हणून असे म्हटलं की अशा प्रकारे हे सगळं प्रपंच करत करत असं आयुष्य जातो आणि शेवटी बघतो की खरं माझं कोणीच नाहीये. म्हणून ते म्हणतात की पाहतील तिथं वैभवाची सखी कोणी मग तेथी कामा नाही. म्हणून तेव्हा असं वाटतं रामा नये कोणी तुझविण रामा नेई निज रामा मागे. निजधाम जे आहे खरं माझं माहेर आहे ते, तिथे हे कोणी मला देत नाही. यांच्यासाठी एवढं आयुष्य घेतलं, एवढे सगळ्या कष्टात आला, पण हे कोणी तिथे नाही, तूच त्यासाठी देणार आहे. पण काय झालं, गोविले मज आपुल्या हिता माझी कोणी चिंताच केली नाही. आणि हे सगळे नातेवाईक आहे आपापलं हित आपापल्यासाठी उपयोग करून घेतात आणि नंतर काय हे त्याला असं सोडतात. आणि म्हणून मग अशा आपण बघितलं की असं हळूहळू जसं काय होतं, वय होत जातं, एक एक इंद्रिय कमी होत जातात, त्यावेळेस अशी अवस्था होते. त्यावेळेस काय होतं, कधी तृष्णा दरवत नाही, शुद्धा दरवत नाही, पराधीन होतो. आज आपण बघतो वृद्धाश्रमामध्ये जाऊन बघितलं, भयानक चित्र डोळ्यासमोर येतं की खरंच काय आहे, हे मुलं आपलं काहीच कर्तव्य करत नाही, पण त्यांना कळत नाही की आपल्याला याचं काय भोगावं लागणार आहे. आणि अशी अवस्था असताना इथे सांगतात ते की सर्व काळ चित्ती थोर लोलंबता. लोलंबता म्हणजे परावलंबित्व येते ना, म्हणजे एवढं केलंय सगळ्यांसाठी, पण आता माझं त्याने काय
देह थकला लवकर, देहाकडे लक्ष नाही दिलं, आणि अशी करावं आल्याला तर खायासी मागता नेली कोणी, खायला मागितलं तर देत नाही. आपण पाहिजे सुट्टी सोडून सगळं त्यांना म्हणजे अहो तुम्हाला सारखं जावं लागतं त्यामुळे नाही मिळणार तेलकट हे नाही लोणचं खायचं, त्या माणसाला जरा लोणचं आणून दे, नाही लोणचं खायचं, खोकला येतो, खोकून आमची झोप होत नाही तुमच्या खोकल्याने. अशी उत्तरं मिळतात. म्हणून ते सांगतात की नेदी कोणी काही क्षीण झालो देही, जीवलगी तेही ओसरले. आणि अशी सगळी अवस्था झाली ना की जीवलग पण काय म्हणतात, नको बाबा हे काय कटकटे. आणि ते पुढे म्हणतात की दात गेले दिवेची गोबडी, कंठ गडगडी बोलवे ना. आणि अशी सगळी अवस्था झाल्यावर बोलवेना अंतकाळीच्या विपत्ती. अंतकाळी काय काय माणसाला होतं ते मला सांगायला पण कसं तरी होतंय. इतकं काय आहे, इतकी वाईट अवस्था होत असते. कारण का, अखंड प्रपंचाच्या ध्यासाने प्रपंच केला म्हणून. पण तेच रामाच्या ध्यासाने रामाचा म्हणून प्रपंच केला असता तर राम अशी अवस्था नाही होते. आणि जरी एखाद्याची झाली मला सांगितलं तर त्याला त्याच्यातून तोच काय करतो, सगळं आधार देतो, सगळे करतो. म्हणून इथे आता सांगता की अशा प्रकारे अन्न जिरेना. हा पण काय होतं, निर्बुद्धी वासना, वासना तर असतात ना, हे हवंय ते हवं, हे खाऊ ते खाऊ, पण ते जिरत नाही. आणि त्याच्या म्हटलेलं आता की सगळेजण सर्वही म्हणती मरून, म्हणजे किती शोकांतिका आहे की सगळे उलट म्हणतात की ज्यांच्यासाठी आयुष्यभर ते म्हणतात हा मरेल तर बरं होईल. काय हे किती आम्हाला करायला लागतं याचं. नेणून काही नाही मर्यादा कुठली, सगळा लागे चिंता. मर्यादा ठेवत नाही त्याला, त्याला कसं म्हणा काय उलट ते म्हणतात सगळ्यांना काळजी होते कधी एकदा हा जातोय. चिंतामणी वाटे मृत्यूची सकळा, सर्वांशी कंटाळा आला थोडं. तिथून मनुष्य हवा हवासा वाटत होता की हा मला पैसा देतोय तो पण हे सगळं देतोय तो पण हवा हवासा वाटतो. आणि नंतर तोच काय म्हणतो, कंटाळा आला त्याचा. एवढं काय आला थोड त्रास जीवलगी बोलती. जीवलग काय म्हणतात, देवा याची माती उचलावी. माती म्हणजे हा देह, उचल आता या देवा देव असं म्हणतात. दुरी ठेवी सर्व सुखाचे चोरटी, कोणीच शेवटी सोडविना. अशा प्रकारे सगळे सुखाचे सोबती असतात, कोणीच त्याच्यातून सोडवत आपल्याला नाही. म्हणून सोडविना कोणी श्रीरामा वाचुनी, संकटी धामे राम करी. श्रीरामाशिवाय कोणीच सोडवत नाही, हे जेवढं लवकर लक्षात येईल तेवढा वैराग्य येईल असं सांगतात. म्हणजे या सगळ्याची आसक्ती सुटेल. म्हणून राम करीत असते दासाचा सांभाळ, भक्ताचा स्नेहाळ राम एक. की असा हा राम आहे, काय आहे, दासाचा सांभाळ करतो तो. कारण कोण सांगतात ते, समर्थ सांगतात ते, समर्थांच्या शब्दामध्ये वचन आहे की नाही ते दासाचा सांभाळ करतोच राहतो. जर त्याचं दासत्व पत्करलं तर ना, त्याचा मी दास झालो तर पूर्ण त्याला शरण गेलो की आता तू ठेवशील तसं, तू करशील तसं, तू म्हणशील तसं. असा माझा मीपणा त्याच्यात इथे करून सगळं काय आनंदाने कर्तव्य करायचं. पण ते काय हे नाम करून घेतो म्हणून तर काय होतं, त्याची हळूहळू भक्ती लागते, त्याची गोडी लागते आणि त्याचा हात धरून चालायची आपल्याला सवय होते. आणि त्याचा हात धरलेला असतो ना, त्यामुळे हळूहळू निश्चिंतता यायला लागते, निर्भयता येतात, काळजी आपोआपच निघून जाते. कारण मी त्याचा हात धरलाय ना, म्हणजे हे सगळं करायचं म्हणजे काय, त्याचा हात धरला आहे. आणि असा त्याचा हात धरला की तो काय करतो, सोडत नाही कधी. आपण नाही सोडला ना, तो कधीच सोडत नाही मत आपला. आणि त्या आधाराने हे जीवन काय होतं,
खरं चांगली वाटचाल करून त्या रामाच्या तिथे जाता येतं. म्हणून ते म्हणतात की भक्तांचा स्नेहाळ राम येतो. एक रामच आहे खरा माझा स्नेहाळ, म्हणजे स्नेह करणारा, मला जीव लावणारा, प्रेम करणारा खरा रामच आहे. हा, आपल्याला म्हणजे हे सगळं बघितलं वाटतं की आपल्याला हे सगळे वाटतात, माझे मुलं, माझे मुली, माझे, पण ते पण किती वेळा कसे वागतात, काही विचार करत नाही. आई वडिलांच्या मनाचा कधी विचार होत नाही, आपला स्वार्थ बघतात, आपलं हे करतात. म्हणून खरा आपला खरा कोण आहे तर तो राम आहे. आणि म्हणून त्या रामाची भक्ती करावी आणि ह्या सगळ्यामधून आपलं मन काय करावं, अशा प्रकारे विरक्त करावं. म्हणजेच त्याला म्हटले वैराग्य शतक. अशा 100 ओव्या की अनासक्ती, म्हणजे हे जर ऐकल्यावर आपल्या लक्षात येतं खरंच आपण किती आसक्तीने अडकलोय. मग अनासक्ती आपल्यामध्ये बाणवली तर तो रामाला जवळ करेल. आणि ती कशी बाणवायला, तर त्याचं मन करता करता ती बाणाला लागते. कारण त्याचं मन करता करता त्याचं चिंतन राहतं ना, त्याची गोडी लागते की ह्या सगळ्याची हळूहळू आपोआपच रुची होते. काय मुद्दाम पण ते करायला लागत नाही, फक्त त्याचं म्हणून केलं की त्याची गोडी लागली पाहिजे. तर असं समर्थ आपल्याला या 100 ओव्यांमधून हे आपलं जीवन कसं घडवावं याचं थोडीशी मार्गदर्शन केलं. म्हणून या सगळ्या ओव्या पुढच्या ओव्यांमध्ये इतकं सुंदर सांगितलेलं आहे. अशा आपल्या समोर डोळ्यासमोर असं सगळं उभं करतात की अरे असं जीवन, आणि या जीवनात कसा तू बांधला गेलायस, कसं तू मोकळा हो, ते पण सांगतात कसं मोकळं व्हायचं. आता आपण तेच बघितलं ना की वैराग्य आलं, अनासक्ती आली की मोकळं होतो ना. हे खरं आपण काढलं गेलेलोच नाहीये. मी मनाने उगाचच काय आहे याला माझं माझं करून बांधले, पण खरं हे कोणीच माझं नाहीये हे दाखवलं आपल्याला. हा विचार जर मनात घट्ट हळूहळू रुजायला लागला तर आपोआपच काय होतं, मन असं शांत स्थिर समाधानी व्हायला लागतं. आणि हेच खरं जीवनाचं काय म्हटलेलं आहे फलित आहे. तर आज आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.